काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे काही सांगतात त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास किती मला माहित नाही. 36,211 कंपन्या बंद पडल्या हे राजाभाऊ वाजेंच्या प्रश्नावर जे मंत्र्यांनी उत्तर दिलं त्याचा पहिला त्यांनी अभ्यास केला पाहिजे. कंपनी ॲक्ट 2013 नुसार ज्या कंपन्या स्थापन झाल्या आणि त्या कधीच चालल्या नाहीत त्याच्यासाठी एक स्वच्छता मोहीम केंद्र शासनाकडनं केली गेली. त्याच्यामध्ये हा 36,211 कंपन्या, त्याच्यामध्ये कुठच्या कंपन्या आहेत? ॲग्रिकल्चर कंपनी आहे, टुरिस्ट कंपनी आहे, टुरिझम कंपनी आहे, हॉटेलिंग कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, रिअल इस्टेट कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मायनिंग कंपनी आहे. अशा ज्या काय अनेक कंपन्या आहेत ज्या चालल्या नाहीत म्हणून बंद पडल्यात, अशी ती आकडेवारी आहे. जशी 36,211 महाराष्ट्रातली आहे तशी 34,200 दिल्लीतली आहे, 11,000 गुजरातमधली आहे, 24,000 तामिळनाडूमधली आहे, 12,000 तेलंगणामधली आहे आणि बाकीच्या 3-4 राज्यांमध्ये 45,711 हा आकडा तुम्ही लिहून घ्या. ही वस्तुस्थिती आहे. पण 6 जून 2026ला जो पुन्हा एकदा केंद्र सरकारनं कंपन्यांचा, याच टाईपच्या कंपन्यांचा सर्व्हे केला, त्याच्यात सगळ्यात जास्त 3 लाख कंपन्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये उघडलेल्या आहेत. त्याच्या खालोखाल 2 लाख दिल्लीमध्ये आहेत आणि त्याच्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्याच्यामुळे सकपाळ साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीचा पहिला अभ्यास केला पाहिजे. शरद पवार साहेबांनी ट्विट काय केलं की असं होत असेल तर सरकारनं लक्ष घालावं आणि त्याच्यावरती देवेंद्रजींनी उत्तर दिलेलं आहे, मुख्यमंत्री मोदी यांनी उत्तर दिलेलं आहे. पण ह्यांना असं वाटलं चला आता काहीतरी आपल्या हातामध्ये मिळालंय, आता काहीतरी मी घडवणार, मी काहीतरी महाराष्ट्रात क्रांती करणार आणि माझा पक्ष वाढवणार, अशा मोठ्या भावनेतनं ते असे काहीतरी उपद्व्याप करतायत. त्याच्यामुळे 36,211 जो कंपन्यांचा आकडा आहे, 2 कंपन्या आमच्या रत्नागिरीच्या आहेत, मी नावं घेत नाही, पण त्यांनी उघडली व्यवसायासाठी आणि त्याच्यात रुपया पण भरला नाही, ती आपोआप बंद झाली, ती पण त्याच्यामध्ये लिस्टेड आहे. त्याच्यामुळे त्यांनी पहिला अभ्यास केला पाहिजे. आणि उद्योगाच्या बाबतीमध्ये विरोधातल्या सगळ्याच लोकांना मला एक विनंती करायची आहे. उद्योगामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योग 1 नंबरला आहे, FDI मध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, GDP मध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन, युवकांना जर रोजगार निर्मिती करायची असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. 3.5 वर्षानंतर निवडणूक आहे, 3.5 वर्षानंतर बघू ना काय करायचं ते, कोणी उद्योग आणले, कोणी पळवले, काय सगळं आपण बघू. पण आता आपण सगळ्यांनी एखादा उद्योग जर येत असेल तर त्याला घाबरवण्यापेक्षा, कारण मी ती शीट बघितली, कलेक्टर साहेबांना माहित असेल, मी आज तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, त्या शीटमध्ये आंतरराष्ट्रीय ज्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये 2-4 कॉलममध्ये असं बघितलं जातं की लॉ अँड ऑर्डर कसा आहे, तिथली राजकीय परिस्थिती कशी आहे, तिथे आरोप प्रत्यारोप कसे होतात, तिथे आंदोलन कसे होतात, हे ते मार्क्स घालतात त्या कंपन्यावाले आणि त्याच्यानंतर ठरवतात. त्याच्यामुळे उदय सामंतबद्दल काय वाईट भावना असेल ते निवडणुकीमध्ये काढू ना आपण, पण राज्याच्या औद्योगिक विकासासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, ही उद्योग मंत्री म्हणून माझी स्पष्ट पद्धतीची भावना आहे.